आनंदा वाड्याच्या बाहेर उभा होता. न जाणो कसं, पण त्याला ह्या वाड्याची आता भीती वाटत नव्हती. एखादा व्यक्ती कित्येक दिवस घरापासून दूर राहिला आहे, त्याला जशी घराची ओढ लागते, असं काही आनंदाला त्या वाड्याकडे बघून वाटत होतं. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडलं होतं. आनंदा थोडा सावधपणे त्या वाड्यात पोहोचला. मागच्या वेळी भीतीने त्याने ह्या वाड्यात आजूबाजूला बघितले नव्हते, पण आता आनंदने ह्या वाड्यात चौफेर नजर फिरवली. खूपच सुंदर वाडा होता. असं वाटत होतं की नुकताच बांधला आहे. फर्निचर, पितळेची भांडी अगदी जशीच्या तशी रचून ठेवली होती. आनंदा प्रत्येक खोलीत डोकावून बघू लागला. सगळं काही सुस्थितीत होतं, जसं की आत्ताच इथली साफसफाई झाली आहे. आनंदाने पूर्ण वाडा फिरून काढला, पण ह्या वाड्यात एकही व्यक्ती दिसत नव्हता. एवढा आलिशान वाडा, आत एवढ्या महागड्या वस्तू, पण आत कुणीच कसं राहत नाही, ह्या प्रश्नाने आनंदा काही काळ चक्रावला. त्याला कसली तरी वेगळीच चिंता होती. ती म्हणजे आपला पुढचा महागडा इलाज होईल तरी कसा, कारण पैसे तर नव्हतेच. आनंदा सतत त्या उंबऱ्याजवळ जाऊन बघत होता. त्याला पूर्णपणे कल्पना होती की मागे मिळालेल्या सोन्याचा हार त्याला कुठल्या तरी विचित्र शक्तीने आणून दिला आहे. का दिला, काहीच कल्पना नाही, पण पैशासाठी आणि काही चमत्कारासाठी आनंदा परत इथे आला होता. पण पूर्ण वाडा फिरल्यावर सुद्धा काहीच मिळालं नाही. आता पुढचा इलाज करायचा कसा? आता हतबल होऊन तो त्या प्रशस्त हॉलमध्ये खांबाला डोकं टेकून विचार करीत बसला होता. आता पैसे कुठून आणायचे? आनंदा हात जोडून विनवणी करत होता. कदाचित त्याचं कोणीतरी ऐकत असावं आणि काही मदत मिळावी, हा विचार करत असताना कसला तरी बारीक खरखर असा आवाज आला. आनंदा इकडे तिकडे नजर फिरवत होता. बारीक आवाज होता तो. अखेर त्याने आपल्या पायाजवळ बघितले आणि झटकन पाय मागे घेतला. पायाजवळ एक छोटासा सोन्याचा दागिना अचानक प्रकट झाला होता. आनंदाने तो हातात घेतला. मातीने माखला होता तो दागिना. आनंदाने परत इकडे तिकडे बघून तो दागिना उचलला आणि सगळ्या दिशेला हात जोडून जोडून वाड्याच्या बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे भाव होते. परत त्याचा सोनाराकडे तो दागिना विकून त्याने आपली औषधे खरेदी केली. थोडंफार चमचमीत जेवणसुद्धा केलं. रात्र झाली होती. वाड्यात जावे का? तिथलं एक एक क्षण आनंदाला आठवत होते. सगळं काही डोक्याच्या बाहेरच होतं. एवढा टापटीप वाडा कसा असू शकतो? रात्री ऐकू येणारी ती कुजबूज, परवा दिसलेले भयानक चेहरे, हे सगळं आनंदा विसरू शकणार नव्हता. पण न जाणो कसली तरी ओढ त्याच्या मनात होती. शेवटी जे व्हायचं ते होऊ दे, असा विचार करून एक मोठी टॉर्च खरेदी करून आनंदा परत त्या वाड्याच्या दिशेने चालू लागला. टॉर्चच्या उजेडात आनंदा त्या वाड्याजवळ पोहोचला. भयान शांतता. क्षणभर थांबून त्याने त्या वाड्यावर टॉर्च मारून निरखून पाहिली. कसलीच हालचाल नव्हती. वाडा अगदी थंडगार होता. आनंदाने जशी पहिली पायरी चढली, तसा एक थंड हवेचा झुळूक सोबत एक मंद मोगऱ्याचा सुवास त्याच्या नाकात शिरला. काही काळाच्या आत वाड्यात सगळीकडे लख्ख प्रकाश पसरला. वाड्यात सगळीकडे कंदील आपोआप पेटले. सगळा वाडा उजळून निघाला. हे काही नवनवीन होत होते. पण आनंदा घाबरला नाही. आपल्याला आर्थिक मदत करणारा हा वाडा आपल्याला मारूच शकणार नाही, असं आनंदाला वाटत होतं. पण हा वाडा आनंदाच्या एका चुकीसाठी टपून बसला होता, त्याला गिळंकृत करण्यासाठी. आनंदा आता आला हॉलमध्ये. एक काळी लाकडी खुर्ची कोणीतरी आणून ठेवली होती. इथे येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हतं, त्यामुळे आनंदा चालत आला होता. त्यामुळे त्याचे पाय दुखत होते. समोर ती आलिशान खुर्ची बघून आनंदा त्या खुर्चीवर आरामात बसला. त्याची गोळ्यांची वेळ झाली होती. त्याचे अंग थरथरत होते. आनंदाने बॅगमधून गोळी काढली आणि बॅगमधील बॉटलचे पाणी पिऊन टाकले. आनंदाला दरदरून घाम फुटला होता. अचानक त्याला कसला तरी आवाज येत होता. आवाज खूपच मधुर आणि लयबद्ध होता. पैंजणांचा आवाज होता तो. सोन्याचे पैंजण होते.
ते आणि तिचा देह सोन्याहून उजळ होता. ती हळूवार चालत आनंदाच्या दिशेने येत होती. वातावरणात एक मादक सुगंध पसरला होता. समोरून जगात नसेल इतकी सुंदर स्त्री होती ती, पूर्णपणे नग्न, मोठे केस. तिच्या अंगावर पुरातन सोन्याचे दागिने होते. ती चालताना त्या दागिन्यांवरचे मोती हलत होते. तिचे काळेभोर लांब सडक कुरळे केस हलकेच हवेत उडत होते. आपल्या लाल भडक ओठांवर आपल्या हातांचा अंगठा फिरवत, डोळ्यात मादकता आणून ती सुंदर स्त्री आनंदाच्या अगदीच समोर उभी होती. आनंदा तिला न्याहाळत होता. आपला नाजूक गुलाबी हात आनंदाच्या मळकट सुरकुतलेल्या चेहऱ्यावर फिरवीत ती स्त्री आनंदाच्या मांडीवर बसली. त्या स्त्री देहातून इतका मादक सुवास येत होता की कितीही मनाचा पक्का मनुष्य असता तरी त्याचा तोल गेला असता. पण आनंदाने तिला बघून मान फिरवली. अचानक समोरून एक दुसरी सुंदर स्त्री आली. ती सुद्धा नग्न होती. ती पंचपक्वान्नाने भरलेले ताट घेऊन आली. आनंदासमोर ठेवून आनंदाच्या दुसऱ्या बाजूला उभी राहिली. आनंदाने त्या ताटाकडे बघितलं. आयुष्यात त्याने कधी इतकं सुंदर ताट बघितलं नसेल. जेवणाचा वास नाकाजवळ दरवळत होता. पण आनंदाने परत मान फिरवली. हे बघून मांडीवर बसलेल्या स्त्रीने आनंदाचा हात पकडून आपल्या कमरेवर ठेवला. आनंदाने तो हात झटकला आणि ताडकन उठून तो बाजूच्या एका खोलीत जाऊन दार लावून बसला. त्या स्त्रिया एकमेकांकडे बघू लागल्या. काहीसे हताश भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. परत प्रयत्न. बाहेर त्याने दोन सुंदर स्त्रिया आत एक विशिष्ट स्वरातले गाणे म्हणत होत्या. क्षणभर आनंदा मोहित झाला, पण त्याने उशी कानावर दाबून कान बंद केले. त्याच्या डोळ्यासमोर त्या सुंदर नग्न स्त्रियांचे देह येत होते. तरीही त्या आनंदाने दार उघडले नाही. काही वेळानंतर त्या गाण्याचा सुमधुर आवाज येऊ लागला. हे गाणं मोहित करणारे होते. खजिन्याच्या आशेने इथे वावरणाऱ्या काही लोकांनी हे गाणं ऐकूनच ह्या वाड्यात प्रवेश केला होता आणि आपला जीव गमावला होता. पण आनंदाला हे गाणं ऐकून सुद्धा काहीच वाटत नव्हतं. त्याने कानात बोटे घालून कान बंद केले. काही वेळानंतर हे गाणं बंद झालं होतं. सगळीकडे भयान शांतता होती. आनंदाने परत दार उघडून बघितलं तर त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं. दाराच्या फटीतून आनंदा हे सगळं बघत होता. आनंदा हळूहळू त्या हॉलमध्ये पोहोचला. तिथे बरोबर मध्ये एक मोत्याचा हार ठेवला होता. त्यालाही माती लागली होती. तो हार उचलून आनंदा 40 दिशांना नमस्कार करत करत परत त्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. परत शहरात जाऊन त्याने स्वतःवर ट्रीटमेंट करून घेतली. आता मात्र ह्या वाड्याकडे परत येण्याची ओढ त्याला सतावू लागली. दिवसेंदिवस तो वाडा आनंदाला स्वतःकडे आकर्षित करत होता. एक वेगळंच आकर्षण होतं ते. सुरुवातीला भीती दाखवणारा हा वाडा आनंदाला मदत करत होता. आनंदाच्या तब्येतीत सुधारणा होत होती. हे सगळं काय घडतंय ह्याची आनंदाला कल्पना नव्हती. पण जे काही घडत होतं ते चांगलंच घडत होतं. रात्री परत आनंदा त्या वाड्यात आला. लांबूनच वाड्यात कंदिलाचा उजेड दिसत होता. आनंदा दाराजवळ आला तेव्हा त्याच्या परत लक्षात आलं की आपण इथं का आलोत. इथे विचित्र प्रकार घडत आहेत. कालच्या त्या नग्न सुंदर स्त्रिया, हे सगळं अमानवीय आहे. पण नंतर आणखी त्याच्या मनात विचार आला की हा वाडा तर आपल्याला पैशाची मदत करत आहे. अजून उपचारासाठी खूप पैसे लागणार आहे. आपला इलाज शेवट टप्प्यात आला आहे. त्यामुळे आपण हा वाडा सोडता कामा नये. आनंदा परत त्या वाड्यात शिरला. सावधपणे सगळीकडे नजर फिरवू लागला. वाड्यात शांतता होती. त्या मुख्य हॉलमध्ये ग्रामोफोन चालू होता. त्यावर मधुर संगीत चालू होतं. आता ह्या सगळ्या गोष्टींची आनंदाला सवय झाली होती. हा वाडा आपल्याला हानी पोहोचवणार नाही अशी काहीशी आनंदाची समजूत होती. पण त्याला हे माहीत नव्हतं की हा वाडा आनंदाची परीक्षा घेत आहे. ह्या वाड्याने 1-2 वेळा आनंदाला घेण्याचा प्रयत्न केला, पण आनंदाने ती संधी येऊच दिली नाही. मुळात आनंदा एवढा स्वार्थी नव्हताच की दिलेलं ओरबाडून खाईल असा. जे हा वाडा देईल ते तो घेत राहिला. देणाऱ्या अदृश्य हाताचे
आभार मानत राहिला. आनंद आता मुख्य हॉलमध्ये आला. समोर जे काही दिसले ते बघून आनंदाचे डोळे विस्फारले. हॉलमध्ये एक पायरी उतरून जाण्यास इतकी एक चौरस जागा होती. त्या जागेच्या खाली हरिबाने सगळा खजिना पुरला होता. कालपर्यंत सामान्य असलेली ती जमीन एका काचेसारखी नितळ झाली होती. म्हणजे खाली जो अमाप सोन्याचा खजिना पुरला होता तो खाली दिसत होता. ती दगडी जमीन काचेसारखी नितळ झाली होती. आतले अमाप सोने अगदी काही फुटांवर दिसत होते. काही मिनिटे आनंदा त्या सोन्याची झळाळी अनुभवत होता, डोळ्यात साठवत होता. काही मिनिटांनी परत ती जमीन पूर्ववत झाली. परत तिथे दगडी फरशी आली. एक दोन दगड काढले. ती अमाप खजिना आनंदाला मिळणार होता. तो कायमचा श्रीमंत होणार होता. ह्या वाड्यात आल्यापासून त्याला कॅन्सरसुद्धा बरा चालला होता आणि आता त्या खजिना घेऊन आनंद श्रीमंतीत जगू शकणार होता. काही वेळ थक्क राहिल्यानंतर आनंदा भानावर आला. एक दोन कंदील विझले गेले आणि डाव्या कोपऱ्यात अंधार झाला. डाव्या कोपऱ्यातून परत कुजबूज ऐकू येऊ लागली. अचानक शांतता आणि डाव्या कोपऱ्यातून त्या अंधारातून एक कुदळ बाहेर बरोबर आनंदाच्या समोर येऊन पडली. आनंदा क्षणभर विचार करू लागला. त्याच्या डोक्यातून ते अमाप सोने जात नव्हते. थरथरता हात त्या कुदळीकडे जात होता. अचानक आनंदाने सर्रकन हात मागे ओढला. नाही नाही, उपकार केलेल्याला लुटण्याची जात नाही आमची. तुम्ही जो कोणी बी असाल, तुम्ही मला माझ्या इलाजासाठी पैसे दिलासा, तुम्ही माझं मालक हायसा. तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवणं म्हणजे पाप हायजी. तो माझा शंकर मला माफ करणार नाही. आयुष्यभर प्रामाणिक आयुष्य जगलोय. आता मरताना ह्यो बट्टा लागून नाही मरायचं मी. ही दौलत मला कायम कामाची. उभं आयुष्य रानात काम करून गेलं. आता हे श्रीमंतीचं आयुष्य नाही झेपायचं मला. माफ करा. तुम्ही जो कोणी असाल त्यांना माझं हेच सांगणं आहे. मी हे पाप नाही करू शकत. मला माफ करा. आनंदा त्या अंधारात बघून बोलत होता. आनंदा त्या अंधारातून उत्तराची वाट बघत होता. सरकन ती कुदळ मागे अंधारात गायब झाली. अंधार हळूहळू गायब होत लागला. एक काळी आकृती त्या अंधारातून पुढे आली. म्हणजे ती आकृती हवेत तरंगत होती. 5 फुटाच्या उंचीवरून आनंदाकडे बघत होती. आनंदा हे बघून घाबरला नाही. त्याने त्या आकृतीपुढे हात जोडले. त्या आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता. हवेच्या झोताने बदलत होता. काळ्या धुराच्या रूपातील ती आकृती आनंदाकडे बघून म्हणाली, कर्कश कापऱ्या आवाजात बोलू लागली, मी इथला मालक आहे. माझं नाव हरिबा. आनंदा गुडघ्यावर बसला. तशा त्याच्या आसपास अनेक काळ्या आकृत्या जमा झाल्या. आनंदाने आजूबाजूला बघितलं. चेहरा नसलेला एक मानवी आकार असलेल्या त्या आकृत्या अगदी दाटीवाटीने त्या हॉलमध्ये जमा झाल्या होत्या. परत तो करारी आवाज त्या हॉलमध्ये घुमला. आयुष्यात माणसाला एक आशा असते, ती म्हणजे धनदौलत. मी लहान असताना खूप कष्ट सोसले. उपाशी रात्री काढल्या. राबून काही मिळत नाही. नंतर मी भेटलेल्या एका साधूच्या उपदेशाने तंत्रसाधना केली आणि मांत्रिक झालो. या विद्येच्या जोरावर हे सगळं वैभव मिळालं. परलौकिक जगातून तंत्रविद्येच्या साहाय्याने अनेक दासदासी मिळवल्या, ज्या माझ्या शब्दाखातर काहीही करतील. पण एक गोष्टीत माझा जीव अडकून होता, ते म्हणजे सोनं. काहीतरी होतं सोन्यात. ह्यासाठी मी एवढा का वेडा होतो कल्पना नाही. पण आयुष्यभर खूप सांभाळलं. मेल्यानंतरसुद्धा मी आणि माझे हे नोकर मिळून ह्या सगळ्या सोन्याची रक्षा करत होतो. पण आता नाही. माझा अंतिम क्षण जवळ आला. माझं इथलं कार्यकाळ संपला. माझ्या आत्म्याला पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे. किती दिवस येथे गुंतून राहणार? मुक्ती मिळालीच पाहिजे. पण मला माझ्या ह्या सोन्याच्या देखभालीसाठी एक वारस हवा होता, ज्याच्या मनात स्वार्थ नसेल. तोच व्यक्ती मला ह्या सोन्याचा वारस म्हणून निवडायचा होता. आणि माझा शोध आता संपला आहे. तूच होणार इथला वारस. काय? म्या? नाही जी नाही. मी आजारी म्हातारा किती दिवस ह्या तुमच्या सोन्याची देखभाल करणार? हरिबा उडत उडत आनंदाजवळ आला. तू जेवढं जगशील
तेवढं माझ्या सोन्याचे रक्षण कर. नंतर तू हा वारसा दुसऱ्याला दे. मी माझ्या काही शक्ती ज्या मी खूप साधना करून कमवल्या आहे त्या शक्ती मी तुला देतो. आनंदा गयावया करू लागला. हरिबा आनंदाच्या जवळ येऊ लागला. आनंदा आता काकुळतीला आला होता. तो एक सामान्य आयुष्य जगत होता. ह्या शक्ती वगैरे असलं त्याला काहीच नको होतं. हरिबाने आपले तोंड उघडले. त्याचा जबडा वाढत चालला होता. फूटभर तरी हरिबाचा जबडा लांबडा झाला होता. हे बघून आनंदा घाबरला, मागे सरकू लागला. हरिबाचा सेवकांनी म्हणजेच त्या काळ्या आकृत्यांनी आनंदाला मागून पकडले. हरिबाच्या तोंडातून एक काळा धूर निघू लागला. तो हॉल त्या काळ्या धुराने गच्च भरला. तो धूर आता आनंदाच्या भोवती गोळा झाला. आनंदाचे तोंड उघडले गेले. सगळा धूर, ती काळी विद्या जी हरिबाने आयुष्यभर साधना करून कमवली होती, ती धुरात परावर्तित होऊन आनंदाच्या तोंडात जाऊ लागली. आनंदाचे डोळे विस्फारले होते. अचानक एवढी ऊर्जा अंगात घुसत असल्याने तो तळमळत होता. पण त्या काळ्या आकृतींनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. आनंदाच्या नसा ताणल्या होत्या. डोळे सत्ताड उघडे होते. सगळा धूर आनंदाच्या तोंडातून शरीरात समावू लागला. आनंदाला ती ताकद आता जाणवत होती. त्याचं शरीर कटक बनलं होतं. त्याने आजूबाजूला बघितलं. आता समोर ते विद्रूप चेहरे नव्हते आणि एक लोकांचा समूह दिसत होता, जो इथे हरिबाने बंदिस्त केला होता. समोर सगळ्या आत्मा होत्या, पण आता त्या मनुष्यासारख्या आनंदाला वाटत होत्या. काही वेगवेगळी पिशाच हरिबाने आपल्या शक्तीने पकडून ठेवल्या होत्या. त्यात पंख असलेले असुर, रूप बदलणाऱ्या सुंदर मोहिनी स्त्रिया, अनेक अमानवीय दिसणारे जीवसुद्धा समोर दिसत होते. ह्या सगळ्यांचा ताबा आता आपल्याकडे आहे असं आनंदाला जाणवत होतं. तो आता ह्या सगळ्या बंदिस्त शक्तींचा मालक होता. आनंदाने स्वतःच्या हाताकडे बघितलं. हाताच्या शिरा काळ्या पडल्या होत्या. काळ्या शक्ती शरीरात उतरल्या होत्या. त्याने समोर तरंगणाऱ्या हरिबाच्या आकृतीकडे बघून नमस्कार केले आणि म्हणाला, मालक, मी तुम्हाला वचन देतो की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोन्याच्या खजिन्याचं रक्षण करेन. हरिबाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आणि तो धूर स्वरूपात उडून हवेत विरून गेला. पुढच्या प्रवासाला निघाला. हरिबाचे आता स्वतःच्या आत्म्याला मुक्त केलं होतं. आता आनंद ह्या वाड्याचा आणि अनेक अघोरी काळ्या शक्तींचा मालक होता. हरिबाच्या शक्तीचा वारस होता. आनंदा जमलेल्या सगळ्या आत्म्यांना इशारा केला. हे आत्मे बंदिस्त होते आणि हरिबा नंतर आता आनंदाला जोडले गेले होते. त्यामुळे हा संवाद आतून होत होता. आनंदाने इशारा केला तसे ते आत्मे इथून गायब झाले, म्हणजे परत ह्या वाड्याचा एक भाग झाले. त्या हॉलमध्ये आनंदा एकटा होता. एक वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते. समोर ठेवलेल्या एक आलिशान खुर्चीवर तो आरामात बसला. कसल्या तरी विचारात तो हरवून गेला होता. त्याने आपल्या खिशातून एक पाकिट काढलं आणि त्या पाकिटात काळ्या धाग्याने गुंडाळलेले होते. आनंदाने आपल्या हातातील काळा धागा सुद्धा ओढून काढला. डाव्या पायातला काळा दोरासुद्धा ओढून काढला. त्याने आपल्या शेंडीला सुद्धा एक छोटा काळा दोरा गुंडाळला होता. तो सुद्धा काढून टाकला. त्याने पाकिट उघडले. काही पैसे, ATM कार्ड असा ऐवज त्या पाकिटात होता. त्याने एक पासपोर्ट साईज फोटो आतल्या कप्प्यातून बाहेर काढला आणि त्या पासपोर्ट साईज फोटोकडे बघू लागला. एक 30 ते 32 वर्षाच्या तरुणाचा फोटो होता तो. तो फोटो बघताच आनंदाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. हातपाय थरथरू लागले. त्याने डोळे बंद केले आणि वाड्यातील 2 पिशाच्यांना बोलून घेतले. अमानवीय काळेकुट्ट मानवी देह सोबत वटवाघळासारखे पंख असलेले 2 विद्रूप पिशाच्च आनंदासमोर आले. आनंदाने त्या 2 पिशाच्यांना तो तरुणाचा फोटो दाखवला आणि आंतरिक भाषेतून न बोलता आनंदा त्या 2 पिशाच्च सोबत संवाद साधू लागला. ते पिशाच्च गुरगुरत होते. खटखट खटखट असे दात खात होते. आनंदाने डोळ्यांनी इशारा केला तसे ते पिशाच्च दारातून बाहेर उडले आणि आनंदाने एक दीर्घ श्वास सोडला. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.